हाय हॅलो, आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी एकदम मस्त क्रीमी ग्रेव्हीमध्ये. आणि त्यासाठी मी इथे मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे. कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये जिरे ॲड केले. इथे मी मोहरी ॲड केलेली नाही. तर बघा, ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी अशी तेलामध्ये ॲड केली. भाजी मी कट करून घेत नाही, जशी ती बारीक बारीक निवडून ठेवलेली असते तशीच मी तिला धुवून व्यवस्थित मग कढईमध्ये ॲड करते. तुम्ही हवी तर भाजी कट करूनही घेऊ शकता. हे बघा, मी आता हे मस्त जिऱ्यामध्ये ही भाजी ॲड केली आणि टाकल्या बघा केवढी मोठी, केवढी कढईभर दिसते ही भाजी. परंतु नंतर जसजशी ती परतली जाते तसतसं तिचं आकारमान एकदम कमी होऊन जातं. आणि मग म्हणूनच मीठ टाकण्याची गडबड करायची नाही. भाजीचा आकारमान कमी झाल्यानंतर मीठ ॲड करायचं. आता इथे बघा, मग मी भाजीसाठी एक पेस्ट तयार करून घेत आहे. त्यासाठी मी इथे एक वाटी भरून भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण आपापल्या चवीप्रमाणे आणि आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण मिरची ॲड करायची. आता हे बघा, आपली भाजी मस्त परतली गेली आहे. आणि मग मी इथे शेंगदाण्याची जी पेस्ट तयार करून घेतली ती मग ह्या भाजीमध्ये मी ॲड करणार आहे. भाजी परतताच एकदम मस्त शिजली जाते. आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपण हा जो मसाला तयार करून घेतला आहे, जी शेंगदाण्यांची पेस्ट तयार केली आहे ती ॲड करायची. पाणी आणि मीठ या स्टेजला व्यवस्थित तुम्हाला हवं तसं ॲडजस्ट करायचं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी त्या प्रमाणात पाणी ॲड करायचं. आणि मग त्यानंतर मीठही हवं तसं चवीनुसार ॲड करून घ्यायचं. मी भाजी इथे थोडीशी तिची ग्रेव्ही पातळ ठेवणार आहे, कारण भाजी आम्ही ही बाजरीच्या भाकरीसोबत खातो. बऱ्याचशा मैत्रिणी विचारतात की अगं, तुम्ही भाकरीच खाता का? तर हो, मी आणि नवरा दोघेही ज्वारी किंवा बाजरीची भाकरीच खातो. आम्ही पोळी अजिबातही खात नाही. गव्हाची पोळी असते ती आम्ही बिलकुल खात नाही, फक्त भाकरीच खातो. आणि हे बघा, नंतर हवं तेवढं मी मीठ येथे ॲड केलं आणि भाजी छान एक 5-6 मिनिटांसाठी मी मस्त उकळू दिली. आणि हे बघा, किती छान आपली क्रीमी मेथीच्या भाजीची ग्रेव्ही रेडी आहे. आणि मग मी नंतर बाजरीची भाकरी घेऊन भाकरी मस्त कुस्करून घेतली. ह्या भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा काला एवढा टेस्टी लागतो ना, तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या अशा प्रकारे तुम्ही मेथीची भाजी बनवत नसणार तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या एक आजी सासू आहेत, त्या नेहमी म्हणतात, माणसाने कसं चुरून मुरून 2 गाल भरून जेवावं. आणि मी आणि नवरा दोघांनाही असं जेवायला खूप आवडतं. म्हणजे आम्हा दोघांच्याही जेवणाच्या आवडी एवढ्या मॅच होतात ना, की मस्त काला करून जेवायला आम्हा दोघांनाही खूप आवडतं. किंबहुना बऱ्याचदा एकाच प्लेटमध्ये काला करून आम्ही दोघं जेवतो. हे बघा, एकदम मस्त असं कुस्करून घेतली मी भाकरी आणि मेथीच्या भाजीसोबत छान खाणार आहे. आणि एवढी टेस्टी बनते ना ही भाजी. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे मेथी बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी, सुखी आणि समाधानी रहा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.